मित्र हो नमस्कार. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटाची घोडदौड 2026 मध्ये सुद्धा सुरूच आहे. हिंदी भाषेत 700 कोटींची कमाई करणारा धुरंधर पहिला चित्रपट ठरलाच, परंतु नव्या वर्षात या चित्रपटाने किंग खान शाहरुख खानच्या ऑल टाइम हायेस्ट कलेक्शन करणाऱ्या जवान चित्रपटाला सुद्धा कमाईच्या बाबतीत मागे टाकलंय. 29व्या दिवशी धुरंधरने जवान चित्रपटाला मात दिली. शाहरुखच्या जवान चित्रपटाने जगभरात 1160 कोटींचा गल्ला जमवला होता. तर धुरंधर अजून चित्रपटगृहात चालू असून 29 दिवसात धुरंधरने जगभरात 1167 कोटींची कमाई केली आहे. आमिर खानच्या दंगल चित्रपटानंतर धुरंधर बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरलाय. एकूण भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सर्वाधिक कमाईच्या बाबतीत धुरंधर 6व्या क्रमांकावर पोहोचलाय. लवकरच KGF चॅप्टर 2 आणि RRR या चित्रपटांना मागे टाकून धुरंधर भारतातील 4थ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनेल. परंतु पुष्पा 2 1600 कोटी, बाहुबली 2 1700 कोटी आणि दंगल 2000 कोटी या चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकणं धुरंधरसाठी कठीणच असेल. रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना अभिनीत धुरंधर चित्रपट भारतीय चित्रपट रसिकांना प्रचंड भावला. विदेशात सुद्धा या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला. पाकिस्तानसहित गल्फ कंट्रीजमध्ये बॅन असून सुद्धा या चित्रपटाने अविस्मरणीय यश मिळवलंय. एक उत्तम स्पाय थ्रिलर चित्रपट बनवून आदित्य धरने भारतीय चित्रपटसृष्टीसमोर एक उत्तम उदाहरण सेट केलंय. आयटेम सॉंग्स, अश्लील दृश्य अशा कुबड्या न घेता उत्तम कथानक आणि अफलातून अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट हिट झालाय. आदित्य धरच्या दिग्दर्शनाला या चित्रपटाच्या यशाचं श्रेय द्यावंच लागतं. करण जोहरने सुद्धा धुरंधरसाठी आदित्य धरचं तोंड भरून कौतुक केलंय.